रोहिदास जाधव साहेब, सुशील भाऊ चव्हाण, प्रकाश राठोड, ॲडव्होकेट विनोद चव्हाण, सर्व सन्माननीय व्यासपीठ, या कार्यक्रमाचे आयोजक रामराव महाराज भाटेगावकर, राष्ट्रीय प्रबोधनकार, त्यांचे सर्व सहकारी आणि प्रामुख्यानं संत सेवालाल महाराज यांची 287वी जयंती नांदेड शहरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी होत असताना सर्व समाज बांधवांना सेवालाल महाराज जयंतीच्या लाखलाख शुभेच्छा। सकाळी 9 वाजता संत सेवालाल महाराज यांची पालखी सोहळा सचखंड गुरुद्वारा या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन करून पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। ही पालखी सोहळ्याची मिरवणूक 12 वाजता या ठिकाणी आली। संत सेवालाल महाराजाचं भोग, पूजा पाठ, माता जगदंबा देवीची आरती आराधना कालपासून समजणे की या ठिकाणी मोठ्या थाटात नांदेड शहरामध्ये एकमेव असं या ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे। या मंदिराचं सेवालाल महाराजाचे जे काही विचार आहेत त्या विचाराची प्रेरणा या ठिकाणी घेऊन सेवालाल महाराजांनी सर्व धर्मांना मानवतेचं, शिक्षणाचं, आरोग्याचं महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे। या निमित्ताने मी माझ्या समाज बांधवांना सर्वांना एक या सेवालाल महाराजांचे जे काही विचार आहेत हे आपल्या जीवनामध्ये अगणित करावं। सेवालाल महाराजांच्या विचारावर पिढी मुगींचाही वेस, प्रथा मुगींचाही वेस, बाल बच्चांचाही वेस, ढोर डगराणींचाही वेस, म्हणजे एका मुंगी आणि यांच्यापासून त्यांचं संरक्षण करण्याचं सेवालाल महाराजांनी सांगितलं। पाण्याचं महत्त्व 350 वर्षापूर्वी सेवालाल महाराजांनी 1.25 रुपया कटोरो पाणी वगजाय, म्हणजे 1.25 रुपयाला पाण्याचं महत्त्व हे महाराजांनी सांगितलेलं आहे। महाराजांनी मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून जे काही विचार आहेत त्या जयंतीचे समाज बांधवांनी खऱ्या अर्थाने तर आपण अंगात आणलं तर सेवालाल महाराजांची 227वी जयंतीच्या निमित्ताने आपण अंगीकारित करू आणि आपण समजणे की समाजांना आणि लाख लाख शुभेच्छा देऊ। जय सेवालाल। काय बोला काय 287वी जयंती पालखीचा कार्यक्रम, भजन कीर्तन 12 वर्षापासून करत आहे। भंडाराचा मोठा कार्यक्रम, पालखी आमची गुरुद्वारा नगर तिथून हनुमानगड कमानपर्यंत मोठी पालखी निघत असते। नंतर मोठा उत्सव त्याप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही असाच कार्यक्रम घेत आहे। काय कार्यक्रम झाले? भजनाचा कार्यक्रम, मंदिर आहे, सेवालाल महाराजाचं मंदिर आहे, जगदंबाचं मंदिर आहे, भजनाचं कीर्तन सर्व कार्यक्रम घेतात। भंडारा झालं, आता जेवणाचा कार्यक्रम। कोण कोण आले होते कार्यक्रमात? तुषार भाऊ राठोड, आमदार बालाजी कल्याणकर साहेब, देवदास राठोड साहेब, आमचे डीडी साहेब, शंकरसिंग गाडीवाले, सरदा चव्हाण, सुशील कुमार, आमचे भाऊ साहेब सिंग गाडीवाले, दिलू नाईक, झटेगावकर महाराज, हे सर्व उपस्थित या नांदेड जिल्ह्यामध्ये नाही तर सगळे भारतामध्ये संत सेवालाल महाराजची जयंती आहे। त्या निमित्ताने या नांदेड जिल्ह्यामध्ये नमस्कार चौकामध्ये इथे जे संत सेवालाल महाराजचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम, पालखीचा कार्यक्रम तसेच जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो। त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या नित्याताई राठोड, रामराव मामा, सर्व यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला जातो। त्या निमित्ताने सर्व बंजारा समाजाचे बांधव तसेच इतर समाजाचे बांधव
या ठिकाणी इथं येऊन जयंती साजरी केली जातात. मला एकच सांगायचं की संत सेवालाल महाराजांनी एकच सांगितले की कसं वागायचं, कसं शिक्षण शिकायचं कसं, असे त्यांचे विचार, चांगले विचार आपल्याला येणाऱ्या पिढीला, नव्या पिढीला द्यायचे. त्या निमित्ताने ही जयंती साजरी केली जाते आणि आपल्याला या जयंतीमध्ये त्यांचे विचार भविष्यामध्ये नव्या पिढीला आपल्याला द्यायचे. या निमित्ताने सांगून संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो. एक मिनिट. बंजारा समाजाचे शुद्धस्थान संत सेवालाल महाराज यांची 287वी जयंती आज नांदेडच्या शहरामध्ये साजरी होत आहे. आणि शहरामध्ये जो बंजारा समाज राहतो तो आज संत सेवालाल महाराजांच्या मंदिराच्या परिसरामध्ये एकत्र आलेला आहे. आणि त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत या समारोहामध्ये सामील होऊन त्यांच्यासोबत या जयंतीचा आनंद मी वाढवण्याचा प्रयत्न केला. साहेब, जयंतीच्या माध्यमातून आरक्षणाचा मुद्दा पुन्हा भेटत आहे, काय सांगाल आरक्षण? बंजारा समाजाला एसटीच्या प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी